देवाच्या ईश्वरीय शांतीत आम्ही वास्तव्य करावं. प्रियांनो, जर तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवला आहे, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर येणार आहे. खचू नका, आनंदित राहा. बसू नका, चालत राहा. दुःखी राहू नका, कारण तुम्ही आज अनाथ नाही आहात. तुमचा वाली परमेश्वर आहे. कष्टाने खचू नका, कारण त्याने तुमचे सर्व कष्ट स्वतःवर घेतले. अडचणीमुळे घाबरू नका. ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे. तो म्हणाला, मी मार्ग आहे, मी सत्य आहे आणि जीवन आहे. ख्रिस्त मार्ग आहे. प्रभू येशू ख्रिस्तच मार्ग आहे. प्रचंड प्रवाहात वाट करणारा परमेश्वर आज तुमचं जीवन एक अंधकारात असेल, तर ख्रिस्त म्हटलेल्या प्रकाशात तुम्ही ख्रिस्ताबरोबर चालावं. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. देवानं, ख्रिस्तानं तुम्हाला अंधकारातून प्रकाशात आणलं आणि तुम्ही प्रकाशात असावं. देवाचं प्रेम तुम्ही शब्दामध्ये व्यक्त करू शकाल तर तुमचं मन आनंदाने भरून जाईल. तुमचे डोळे भरून येतील आणि तुम्ही रडू लागा. देवाची प्रीती, ख्रिस्ताची प्रीती आम्हाला लीन आणि नम्र करते. ख्रिस्ताची प्रीती ज्यावेळेस आम्हाला कळते, त्यावेळेस त्याच्या आरोग्याचा स्पर्श आम्हाला जाणवतो. ज्यावेळेस आम्ही ख्रिस्तावर प्रेम करू लागतो, त्यावेळेस त्याच्या आज्ञा आपण पाळतो आणि त्यावेळेस ख्रिस्ताचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये राहतो. ख्रिस्ताच्या प्रीतीत शोभेल असं आचरण, एक पश्चातापी अंतकरण आम्ही प्रभूमध्ये जगावं, प्रभूसाठी जगावं. आज पवित्र मंदिरामध्ये आपण चर्चमध्ये एकत्रित आलो. आज आम्ही देवाला आपल्या जीवनामध्ये काम करू देऊ, कार्य करू देऊ. थोडा वेळ लागेल आपल्या प्रार्थनेचं उत्तर यायला, कारण तुम्ही काय काय मागितलं आहेत, अशक्य गोष्टी आहेत, पण देव तुमच्यासाठी त्या शक्य करणार आहे. तुम्ही त्याच्याजवळ जीवन मागितलंय आणि त्याने तुम्हाला जीवन दिलंय. त्याने तुम्हाला आरोग्य दिलं आहे, तुम्हाला जीवन प्राप्त करून दिलं आहे, तुम्हाला त्याने जिवंत ठेवलं आहे. त्याचे पहिले आभार माना. त्याने तुम्हाला राखलं आहे, याबद्दल त्याचे तुम्ही पहिले आभार माना. आणि तुमचं काम काय आहे? सकाळी उठणे,
त्याचे आभार मानणे. तुमचं काम काय आहे? दुपारी उठणे, त्याचे आभार मानणे. संध्याकाळ झाली, पुन्हा त्याचे आभार माना. आणि फसवेगिरी करू नका देवासोबत. तुम्ही देवाला अभिवचन दिलं आहे की प्रभू, मी तुझ्यावर प्रेम करतो. आमेन. फसवेगिरी करू नका देवासोबत. देव आम्हाला ओळखतो. देवाने आम्हाला निर्माण केलं. आमच्या या ठिकाणात आणि या ठिकाणात त्याने मेंदू ठेवला. या ठिकाणात त्याने हृदय ठेवलं, अंतःकरण म्हणतो आपण. आणि सर्व गोष्टी त्याला माहिती आहे. म्हणून देवासोबत फसवेगिरी करू नका. जगातल्या कोणत्याही सेवेपेक्षा देवाची सेवा करणं हे उत्तमच आहे. तुम्ही आहात त्या जागी राहणार नाहीत. तुम्ही त्या जागी राहणार नाही. तुम्ही जगातल्या उत्तमात उत्तम गोष्टी तुमच्याजवळ परमेश्वर लावून देईल. तुम्ही व्यर्थ बडबड करू नका. तुमचा व्यर्थ वेळ इतरांमध्ये गोष्टी जाऊन करू नका. तुम्ही घरात बसा, प्रार्थना करा. आणि तुम्ही प्रार्थनेत आहात, पण ते लोक प्रार्थने नाहीत की ज्यांच्याजवळ तुम्ही जाऊन बसता. तुम्ही निराश होता. तुम्ही आत्म्याला खिन्न करू नका. तुमच्यामध्ये आनंदाचा पवित्र आत्मा आहे. आणि लोक मग तुम्हाला म्हणतील, निराश करतील, कारण त्यांना देवाची ओळख नाहीये, त्यांना पवित्र आत्मा नाहीये. तुम्ही तुमचा वेळ देवासाठी घालवा, देवामध्ये घालवा. तुम्ही प्रार्थना करा. तुम्ही प्रार्थना करा. देवाशी बोला. आणि पवित्र आत्मा तुमचं नक्कीच मार्गदर्शन करणार. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालावं प्रियांनो. आत्म्याच्या प्रेरणेमध्ये राहावं. कुणाचे मार्गदर्शन नको आम्हाला. प्रभूनं जे पाळक साहेब दिले आहेत त्यांचं मार्गदर्शन तुम्ही आपल्या जीवनामध्ये नक्कीच घ्या. प्रियांनो, परमेश्वरानं तुमच्यासाठी जे पाळक ठेवलेले आहेत, जे तुमची काळजी घेतात, त्या पाळकांचं नेहमीच तुम्ही सन्मान करा. तुम्ही त्यांचं ऐका. आपला वेळ वाया घालवू नका. आपला सर्व वेळ ह्या दिवसात प्रभूसाठी द्या. प्रभूसाठी द्या. आज जर प्रभूनं तुम्हाला ठेवलं आहे असं, तर ही त्याची इच्छा आहे. कुठंतरी मोठ्या जागेवर तुमच्यासाठी तो जागा तयार करत आहे. आमेन. आमेन. म्हणून तुम्ही शांत राहा. कसं राहा? शांत राहा. देवाला कार्य करू द्या. थोडा वेळ लागणार आहे. थोडा वेळ लागणार आहे. परमेश्वराला कार्य करू द्या प्रियांनो. या दिवसामध्ये तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे प्रार्थना. तुम्ही देवावर उपकार नाही करत, प्रार्थना करता त्याची. त्याने तुम्हाला आशीर्वाद दिले आहेत. आशीर्वाद दिले आहेत. आशीर्वाद म्हणजे पैसा नाही म्हणत मी, धनसंपत्ती नाही म्हणत. ते तर दिलंच आहे. तुम्हाला लेकरं दिलेत, तुम्हाला नातवंड दिले, बहीण भावंड दिलेत. तेव्हा जे आजारी होते तुमचे कोणी नातेवाईक, त्यांच्यासाठी तुम्ही गुडघ्यावर झाला आणि प्रभूने आरोग्य दिलं. सर्व तुमच्या डोळ्यापुढं सुरक्षित ठेवले आहेत. देवाचे आभार माना. देवाला धन्यवाद द्या. आणि येशू ख्रिस्त मार्क याच्या 11व्या अध्याय आणि वचन 24 मध्ये म्हणाला की म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास ठेवा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आमेन. विश्वासानं मागा. प्रभू मला सोडव, प्रभू मला सोडव. प्रभू येणार सोडवायला. आमेन. प्रियांनो, बेतसदा तळ्याजवळचा तो पंगू मनुष्य, त्याचं वय पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं आहे 38 वर्ष. किती वर्ष?
बरं व्हायचं आहे. मी बरा होईन, घरी जाईन, पण बरा होतच नव्हता. मोठा त्या तळ्याचा इतिहास होता. पुष्कळदा मी सांगितलं, आज पुन्हा ते सांगतो, की त्या तळ्याचं पाणी देवदूत येऊन हलवीत असत. आणि जो पहिला उडी मारायचा तो बरा व्हायचा आणि निघून जायचा. येशूला त्या व्यक्तीची दया आली. ग्रासला गेला होता आणि प्रभू येऊन त्याला भेटला आणि म्हणाला, तुला बरं व्हायची इच्छा आहे काय? त्याला वाटलं कुणी असेल, पण तो म्हणाला, होय महाराज, मला बरं व्हायची इच्छा आहे. येशूला त्याचा कळवळ आला. कळवळ आला. तुम्ही आजारात असता त्यावेळेस देवाला आमचा कळवळा येतो. प्रभूला त्याने सर्व वृत्तांत सांगितला. प्रभूला सगळं माहीतच होतं. देव प्रार्थनेचं उत्तर देतो पहा. पहा, प्रार्थनेचं उत्तर देतो. तो प्रार्थना करतो, देवाशी बोलतो. म्हणून तुम्ही देवाशी बोला. आमेन. कोण कोण बोलणार ह्या आठवड्यात देवाशी? तर प्रियांनो, येशू त्या व्यक्तीला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. आमेन. पहा औषध, पहा प्रार्थनेचं उत्तर. तो उठला, बरा झाला, खाट उचलायला शक्ती आली आणि चालू लागला. आमेन. टाळ्या वाजवा. म्हणून देवाशी बोला. आणि इथं देवाचं वचन म्हणतं, की म्हणून मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास ठेवा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करावयास उभे राहता, तेव्हा तेव्हा बायबल काढा. मार्क याचा 11वा अध्याय वचन 25. तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा. आमेन. तुम्ही प्रार्थना करत आहात आणि कोणाविरुद्ध काही असेल त्याची क्षमा करा, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. आमेन. प्रियांनो, एका ठिकाणात प्रभू येशू ख्रिस्त एका गावात गेले. ते गावावरून परत निघाले. येरुशलेमेला त्यांना जायचं आहे. पण एका वाटेतून त्यांना जायचं होतं. त्यांना माहित आहे की 10 कुष्ठरोगी आहेत, 10 लोक तिथं आहेत त्या रानामध्ये. येशू चालला आणि येशूच्या पुढे ते आलेत. येशूच्या पुढे येऊन ते उभे राहिले. कुणाचे हात सडले आहेत, कुणाचे पाय सडले आहेत, डोळे विद्रूप आहेत. कुष्ठरोगी कसा राहतो तर मी दाखवेन स्क्रीनवर. आज स्क्रीन नाही लावली. असे 10 लोक येशूच्या पुढे आले. येशूच्या पुढे येऊन उभे राहिलेत रानामध्ये. आणि तिथून तो चालला आणि ते येशू पुढे येऊन उभे राहिलेत, विद्रूप झालेले एकदम चेहरे. प्रभूला दया आली. त्यांचे चेहरे पाहून प्रभूला दया आली. आज एवढे लोक दुःख सहन करत आहेत, तुम्हाला दया नाहीत त्यांची? एवढे लोक पापामध्ये आहेत, तुम्हाला दया नाहीयेत त्यांची? तुम्ही काही देऊ नका त्यांना, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आमेन. व्यस्तामध्ये आहेत,
पापाच्या जाळ्यात सापडलेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा की त्यांनी बदलावं. प्रार्थना जीवन बदलू शकते प्रियांनो. तुम्ही जर एखाद्यासाठी प्रार्थना करत आहात, प्रार्थनेमुळेच त्याचं जीवन बदलणार. जीवन बदलणार म्हणजे बदलणार. प्रार्थनेमुळे जीवन बदलणार. प्रभू पुढे येऊन उभे राहिले, डोळे भरलेले. डोळे बरोबर नाही, कुष्ठरोग्यांचं विद्रूप झालेले ते डोळे. येशू पुढे उभे, डोळे पाण्याने भरून गेले. येशूला पाहिलं, धीर आला. जंगलामध्ये फिरलो प्रभू आम्ही. येशूला सांगतात, येशू पुढे उभे, आपलं अंतकरण त्याला ते सांगतात की प्रभू आम्ही जंगलामध्ये आहोत, कोणी आमची दया नाही करत, इकडं फिरतो तिकडं फिरतो, खायसाठी पण रानामध्ये काहीच नाही. प्रभूला काळजी होती. सडलेले हात पाय त्याच्या पुढे ते उभे आहेत, वास येत आहे घाण. पण देवाचा पुत्र त्यांच्या पुढे उभा आहे. प्रियांनो, तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून जा, देवाचे डोळे तुमच्याकडे आहेत. देव नजर नाही लपू. प्रभू त्या कुष्ठरोग्यांच्या पुढे उभा राहिला. प्रियांनो, येशू पुढे ते उभे आहेत. येशूचा शांत चेहरा ते पाहतात. येशूला भेटलेत, धीर आला. नाही का, लेकरं आईपासून दूर असतात, आईला भेटतात त्यावेळेस धीर येतो. त्यावेळेस येशू त्यांना भेटला, धीर आला. सैरा वैरा पळत असलेले, लोकांच्या भीतीने रानात राहणारे हे कुष्ठरोगी त्याच्या पुढे उभे आहेत. येशूला माहिती होतं, येशूला कोण नाही सांगितलं तू तिकडून जा येशू, मग ते आहेत ते भेटतील, त्यांना बरं कर. काही सांगण्याची गरज नाही, देवाला माहिती आहे. आमेन. तुम्हाला पैशाची गरज आहे, देवाला माहिती आहे. तुम्ही आजारी आहात, देवाला माहिती आहे. तुम्ही दुःखी आहात, देवाला माहिती आहे. तुम्हाला काम नाही आहे, देवाला माहिती आहे. देव सर्व गोष्टीचा पुरवठा करण्यासाठी तो सामर्थ्यवान देव आहे. म्हणा आमेन. आमेन. येशू पुढे येऊन उभे राहिले, मन भरून गेलं. त्यांच्या डोळ्यातले अश्रू सांगत होते की ते येशूवर प्रेम करत होते. कसा हो हा देवाचा पुत्र ह्या जगात आला. स्वर्ग सोडून स्वर्गातला देव पृथ्वीवर आला. विचार करा ना तुम्ही. तुम्ही म्हणाल वायफाट गोष्टीत वेळ नका घालू, देवाचं मनन करा. देव कसा पृथ्वीवर आला? देव परमेश्वर, त्याचा पुत्र ख्रिस्त. मनन करा, विचार करा. काय आशीर्वादाची वृष्टी देव तुमच्या घरात करेल, त्याचंच मनन करा. अंतकरण भरून आलं. रडू लागले. देवाचं दर्शन झालं रानामध्ये, जंगलामध्ये. देव भेटला. स्वतः देव येतो मनुष्याची काळजी घ्यायला. मानवानं देवाजवळ जावं, पण देव मनुष्याजवळ येतोय बरं करण्यासाठी. डोळे भरून गेले. देवाला पाहून धीर आला. पापाची क्षमा करणारा देव, त्याचा पुत्र ख्रिस्त. माझं मन भरून येत आहे हे सांगताना. तो वृत्तांत तुम्ही वाचाल ना, असं भरून येईल. येशूने त्यांच्याकडे पाहिलं, म्हणाला जा. कुठं जा?
जा कुठंतरी हिंडा. येशूनं त्यांच्याकडं पाहिलं. त्यांना म्हणाला, जा चर्चमध्ये जा. कुठं जा? मंदिरात जा. याचकाला दाखवा. कुठं दाखवा? याचकाला दाखवा, पाळकाला दाखवा, जाऊन जा. पाय काय चालत नाही. का बरे नाही झालो आपण? येशू म्हणते जा. कारण दुसरं कोण बरं करल? हाच देव आहे, हाच ख्रिस्त आहे. ऐकलं होतं रानात, इकडं तिकडं गोष्टी ऐकल्या होत्या कुष्ठरोग्यांनी. येशूच बरं करतो. आमेन. अहो तुम्ही ऐकलाय पण वळत नसेल. आज पुन्हा येशू म्हणतो, कम टू मी, तुम्ही माझ्याकडे. अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. येशू पुढे येऊन उभे राहिले. येशू म्हणाला, जा याचकांना दाखवा. येशूला सोडून होत नाही. कारण येशूला पाहिलं, त्यांना शांती प्राप्त झाली. आणि येशू म्हणतो जा, यरुशलेमेत जा. यरुशलेमेत मंदिर आहे आणि तिथं याजक आहे, त्याला जाऊन दाखवा तुम्ही बरे झाले. अजून बरे नाही झालेत ते. निघाले. कुठं निघाले? चर्चला. जाता जाता वाटेत बरे झाले. आमेन. रस्त्यावर, चर्चच्या रस्त्यावर, चर्चमध्ये जाताना, मंदिरामध्ये जाताना बरे झाले. आमेन. अरे बरे झालो आम्ही. टिकून गेलं. येशूने सांगितलं जा चर्चमध्ये. जाऊन उभे राहिले याचका पुढं, पाळका पुढं. आणि पाळक म्हणाला, याजक म्हणाले की तुम्ही बरे झाले, जा शांतीनं जा, प्रभूचा आशीर्वाद आहे. काय आनंद झाला, पळस सुटले घरी. आणि एकाला पुन्हा आठवण झाली. नव गेले पळून आपापल्या घरी, आपल्या आईला पप्पाला भेटण्याला, पत्नीला, लेकरांना भेटण्याला. एक म्हटला, नाही मी आता घरी जाईन, मी बरा झालो, पण देवाचं दर्शन घेऊन जाईन. आमेन. ज्याने मला बरं केलं त्या ख्रिस्ताला मी भेटेन, आभार मानीन, मग घरी जाईन. शोधत शोधत निघाला. येशूला माहित झालं, तिकडं माहित झालं म्हणजे कुणी सांगितलं नाही. येशू बरोबर त्याला भेटला. कारण येशूला माहित होतं की हा मनुष्य माझ्याकडे येत आहे, माझा शोध करत येत आहे. तसंच जीवनामध्ये जर तुम्ही ख्रिस्ताला शोधत आहात, देव तुम्हाला सापडतोच. आमेन. किती अडचणीत असा देव तुम्हाला सापडतोच. देव तुमचं मार्गदर्शन करतो. म्हणून येशूवर विश्वास ठेवा, तो जगाचा तारणार आहे. येशूनं तुमच्यासाठी रक्त सांडलं, त्याचं सामर्थ्य वाखाना प्रियांनो. काय सामर्थ्यशाली देव आहे की तो मरणातून उठला. आमेन. आणि मग तो आला त्याला शोधत. येशूला पाहिलं, पुन्हा डोळे भरून आले. काहीच खाल्लं नव्हतं त्यांनी. आनंदाच्या भरात आपले लेकरं ज्यावेळेस पास होतात, आई पप्पांना आनंद होतो. लेकरं काही कामगिरी करतात, आई आजोबांना, आजी आजोबांना आनंद होतो, आई पप्पांना आनंद होतो, बहीण भावांना आनंद होतो. आणि त्या लेकरांना तर खायचं पण हे नसते की आनंदाने मन भरून जात. तसाच ह्या कुष्ठरोग्याचं मन आनंदाने भरून गेलं. त्याचं नाव बायबलमध्ये सांगितलंच नाहीये. येशूच्या पाया पडला, येशूचे आभार मानले. येशू म्हणाला, 9 जण कुठं आहेत? हा तर शंभरोनी आहे, शंभरोनी आहे. हा येऊन आभार मानतो. येशू म्हणाला, बाळा विश्वासानं जा, शांतीने जा. काय सुंदर हो, काय
काय सुंदर. ते लोक गेले, बरे होऊन गेले, पण ख्रिस्ताची शांती सोबत घेऊन गेले नाहीत. हा ख्रिस्ताचे आभार त्याने मानले आणि ख्रिस्ताची शांती घेऊन घरी निघाला. आज तुम्ही ज्यावेळेस चर्चला येता त्यावेळेस ख्रिस्ताची शांती तुम्ही घेऊन जायची. ख्रिस्ताला बरोबर घेऊन जायचं. म्हणे आता मी माझ्या आई पप्पांना भेटेन, माझ्या कुटुंबांना भेटेन, आणि येशूला भेटून तो निघाला. येशू भेटला, आनंद झाला. येशूचं रूप त्याने पाहिलं पुन्हा बरं होऊन, आणि तो निघाला. येशू मनुष्य होता तरी देव होता, देवाचा पुत्र होता. हे समजून घ्या बहिणींनो आणि भावांनो. येशू सार्वकालिक जीवन देणारा ख्रिस्त आहे. ख्रिस्ताची शांती घेऊन तो निघाला घरी. आज तुम्ही आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताची शांती घ्या आणि आपल्या कुटुंबात घेऊन जा. प्रियांनो, ही शांती जगण्यासाठी खूप महत्वाची आहे, खूप महत्वाची. आज सैतानाने जे राज्य पसरलं आहे जगामध्ये, त्यामध्ये तुम्हाला फसायचं नाही आहे प्रियांनो. ख्रिस्तानं तुम्हाला त्यामधून सोडवलाय, म्हणून तुम्ही स्वतंत्रतेमध्ये चालत राहा प्रियांनो. आजार व्याधीपासून त्याने तुम्हाला सोडवला आहे, म्हणून ख्रिस्ताच्या शांतीत तुम्ही राहा. ख्रिस्ताच्या शांतीमध्ये तुम्ही राहा. रोमकरास पत्र्याचा 10वा अध्याय आणि वचन 11 मध्ये देवाचं वचन म्हणतं, कारण शास्त्र म्हणते, त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही. आमेन. त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही. जर तुम्ही विश्वास ठेवला आहे, त्याचं प्रतिफळ नक्कीच मिळणार. आजारातून तुम्ही बरे होणार, दुःखातून तुम्ही मोकळे होणार, संकटातून तुम्ही सोडवले जाणार आणि प्रभू तुम्हाला चालवणार. प्रियांनो, आज आम्ही देवाचे आभार मानत असताना प्रकटीकरण याचा 3रा अध्याय आणि वचन 20 मध्ये येशू ख्रिस्त म्हणाले की पहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. पहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आत जाईन. मी तुमच्या दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवील. आमेन. तुम्ही तुमचं अंतःकरण आज उघडा, ख्रिस्तासाठी उघडा. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणात राहावं. प्रभूने तुमच्या अंतःकरणात तुमच्या बरोबर राहावं. त्यासाठी तुमचं हे अंतःकरण त्याच्यासाठी उघडा. तो तुमच्यावर प्रेम करतो. त्याच्या वचनात तुम्ही चाला. आणि जर ख्रिस्ताच्या नावात तुम्ही दुःख सहन करत आहात, काळजी करू नका.